आता आपण जो शब्द वापरतोय बीज संस्कार, तर मला असं वाटतं की हा संस्कार म्हणजे नेमकं काय? आता जसं की मी सांगितलं की या 4 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. मूळ प्रेग्नन्सीकडे वळतोय किंवा मुख्य गोष्टीकडे वळतो आहे, तेव्हा एखादी बाई प्रेग्नंट राहिली आहे आता असं आपण म्हणूयात, तर तिने काय काय गोष्टींनी विचार केला पाहिजे स्वतःच्या आरोग्याचा, स्वतःच्या मनाचा? जेव्हा तिला कळतं की आपण प्रेग्नेंट राहिलेलो आहे, आनंद तर खूपच झालेला असतो, तिला म्हणा, घरच्यांना म्हणा. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे, ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात स्यात् विधिपूर्वकम ऋतू क्षेत्र अंबू बीजानाम सामुग्रात अंकुरो यथा. नमस्कार. वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. आत्ताच्या काळातली गर्भिणी परिचर्या कशी असावी याविषयी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी डॉक्टर ऋतुजा रूपनवर शेटे आज उपस्थित आहेत. मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. मागची 5 वर्ष ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत आणि विश्वत्रय आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र त्या भारती विद्यापीठ इथे चालवतात. तर आज ते आपल्याशी या सगळ्या विषयावर संवाद साधणार आहेत. अतिशय थेट जर आता आपण प्रश्न विचारायचा म्हटला तर सगळ्या प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की गर्भिणी परिचर्या म्हणजे काय पहिले. बरोबर. तर आपण त्यांनीच सुरुवात केली तरी चालेल की ह्या Yes, शब्दाचा नेमका अर्थ काय आणि Yes. आजच्या आयुष्याशी तो कसा निगडीत आहे? बरोबर. आयुर्वेदाने प्रामुख्याने 3 परिचर्या सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे दिनचर्या. ओके. म्हणजे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कसे वागले पाहिजे, कसे काय केलं पाहिजे, ते सर्व सांगितले आणि जे की जनसामान्यासाठी ते लागू होतं. ओके. दुसरी परिचर्या म्हणजे गर्भिणी परिचर्या. तर आई प्रेग्नंट राहिल्यापासून ते तिची डिलिव्हरी होईपर्यंत तिने काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत, याला गर्भिणी परिचर्या म्हणतात. आणि ओके. तिसरी म्हणजे त्याला थोडंसं लोक डोळ्याआड करतात, ती म्हणजे सूतिका परिचर्या, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतरची परिचर्या असं. त्याच्यामध्ये मोस्टली सगळे बाळाकडे लक्ष देत असतात, पण जेव्हा ती आई डिलिव्हरीनंतर डिलिव्हर्ड झालेली असते तेव्हा तिला सूतिका असे म्हटले जाते. ओके. सो दॅट ती सुद्धा एक परिचर्या आयुर्वेदाने वेगळी सांगितलेली आहे. ओके. असं. आणि म्हणजे ह्याच्याकडे वळण्याआधी मला असं वाटतं की एखादी बाई प्रेग्नंट होते त्याच्या पूर्वीही तिने काही काळजी घ्यायला हवी किंवा त्याच्याही आधी काही महत्वाच्या गोष्टी असतील तर नक्कीच. त्या काय असू शकतात? कसं आहे, आत्ताच्या या जगामध्ये आपल्याला म्हणजे अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक सारे आजार झालेले असतात. तर मग ते जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल, सो मग त्या कपलला कोणते आजार नसतील किंवा असतील हे आपण असं सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे, ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात स्यात् विधिपूर्वकम ऋतू क्षेत्र अंबू बीजानाम सामुग्रात अंकुरो यथा. म्हणजे जसं की चांगलं पीक येण्यासाठी आपल्याला मशागत केलेली शेती, व्यवस्थित मशागत केलेली शेती, व्यवस्थित बीज म्हणजे की जे बियाणे असतात ते, आणि पाणी, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला लागतात. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुषांमध्येही या 4ही गोष्टी असणं गरजेचं असतं. असं का? आता फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं तर आजकाल लग्न ही जी कन्सेप्ट आहे ती फार उशिरा व्हायला लागलेली आहे. म्हणजे अगदी असंही असतं की 30शीपर्यंत त्यांचं ठरलेलंही नसतं की आता लग्न करायचं आहे. 30शी नंतर त्यांचा विचार सुरू होतो की आता आपल्याला लग्न करायचं आहे. सो भारतीय कायद्यानुसार मुलीचं आणि मुलाचं वय हे 21 असावं असं सांगितलं गेलेलं आहे. पण ते जरी पॉसिबल नसेल तरी योग्य वेळी लग्न करणं हे का इम्पॉर्टंट आहे आयुर्वेदानुसार, तर याच्यासाठीच. कारण की एकदा का त्या बाईने तिशी ओलांडली की बरेच सारे फॅक्टर्स असतात. जसे की आपण म्हटलं बीज हे इम्पॉर्टंट असतं. बीज म्हणजे काय, तर पुरुषांमध्ये शुक्र म्हणजे स्पर्म आणि स्त्रियांमध्ये ओव्हरीज, हे दोन्ही बीज जेव्हा एकत्र येतात त्यातून गर्भाची निर्मिती होते. सो मग पुरुषांचं जे स्पर्म्स असतात ते दर 72 डेजने नवीन प्रोडक्शन होत असतं त्यांच्यामध्ये, पण स्त्रीचं मात्र तसं नसतं. ती जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीजचा काउंट हा 1 to 2 मिलियन असतो आणि तो तेवढाच राहतो. आणि जसं तिचं वय वाढत जातं तसा तसा तो काउंट कमी व्हायला लागतो, वाढत नाही तो. सो दॅट 30शी नंतर ते चान्सेस खूप जास्त कमी व्हायला लागतात.
असं आहे. आणि मग असं झालं तर मग चान्सेस तर एकतर तिथे तुमचे कमी होतच आहेत. आणि पुन्हा जर तुम्ही 30शीत लग्न करत असाल, पुन्हा असं असतं की नाही 2 वर्षात आपण चांगलं फिरूयात वगैरे आणि मग बेबी प्लॅन करूयात. मग 35शी ओलांडते. मग 35शी आली की बऱ्याच साऱ्या स्त्रियांमध्ये डायबिटीज मेलायटिस, थायरॉइड, हे सगळे आजार दिसायला लागतात. प्लस फायब्रॉइड सारखे आजार सुद्धा होतात. आणि पुन्हा तुमचं वय जास्त आहे म्हणून होणाऱ्या बाळामध्ये कंजेनायटल अॅनोमॅलीज पण दिसायला लागतात. ओके असं आहे. AMH लेवल सुद्धा कमी झालेली असते. असं आहे. सो दॅट हे सगळे जर फॅक्टर तुम्हाला अवॉइड करायचे असतील तर तुमचं मुळात लग्न वेळेत झालं हवंय. आणि जर 27-28व्या वर्षी झालं असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी नक्कीच लवकर प्लॅन करावी असं मला वाटतंय. सेकंड थिंग येतं ऋतू. आता जसं की आपल्याला माहिती आहे हवामानातले तर ऋतू आहेतच. जसं की हेमंत, वसंत, शिशिर ऋतू असे आहेत. पण स्त्रीमध्ये सुद्धा एक ऋतुकाळ असतो. म्हणजे जसं की आपलं जेव्हा आपल्याला पिरियड्स येतात बरोबर. पहिल्या 3 दिवसाला रजस्वला काळ असं म्हटले जाते. ओके. आणि 4थ्या दिवशीपासून ते 15व्या दिवशीपर्यंतचा जो काळ असतो त्याला ऋतुकाळ म्हणतात. ज्या काळात तुम्ही कन्सीव्ह होण्यासाठी कॉन्टॅक्ट ठेवू शकता. आणि जो आयुर्वेदानुसार इवन मॉडर्नमध्ये सुद्धा सांगितलं जातं की हा काळ योग्य काळ आहे असं सांगितलं जातं. आता हा झाला की तुम्ही कोणत्या दिवशी कन्सीव्ह केलं पाहिजे हे झालं. आणि बाहेरच्या ऋतूचं जर आपण बघायला गेलं तर कोणत्या सीझनमध्ये तुम्ही बेबी प्लॅन करायला पाहिजे. तर नोव्हेंबर ते जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत हा जो काळ असतो या काळात थंडी असते जो की आपल्या शरीराला पोषक हे देत असतो, घटक देत असतो. त्यावेळी चंद्र हे आपल्याला बल देत असतं ना की आपल्याकडनं खेचत असतं असं. त्यामुळे तुमची बॉडी त्यावेळेस व्यवस्थित रेडी असते. सो दॅट जर तुम्ही बेबी कन्सीव्ह करण्याचा विचार करत असाल तर नोव्हेंबर टू फेब्रुवारी या महिन्यात कराल. आणि कोणत्या महिन्यात करू नये तर एप्रिल ते जुलै या महिन्यात करू नये. कारण या काळात बऱ्यापैकी आपल्याकडून नेचर आहे ते खेचून घेत असतात बऱ्याच गोष्टी. असं आहे. सो दॅट मग या काळात तुम्ही तो कन्सीव्ह न होण्याचं हे करू शकता. म्हणजे तुम्ही प्लॅन नकाच करू शक्यतो. सुंदर विचार आहे हा येस 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 तेच. त्याच्यासाठी मग जे मराठी महिने येतात इवन जो वसंत ऋतू येतो होळीच्या दरम्यान आलेला असतो तो वसंत ऋतू. तर त्यावेळी बघा प्रत्येक झाडाला पूर्ण त्याचे पानं हे होऊन नवीन फुलं पानं येत असतात. सो दॅट मग तेव्हा पण तुम्ही ट्राय करू शकता का तर एक नवीन जीव तुम्हाला जन्माला घालायचा आहे असं. सो हे झालं ऋतू याविषयी. आता क्षेत्र म्हणजे काय तर ती जागा. जागा. आता बीजाचं काम तर आपल्याला झालेलंच आहे. मग आता गर्भाशय हे कसं असावं तुमचं जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर. फर्स्टली तर तुम्हाला PCOD असायला नाही पाहिजे. कारण जर PCOD असेल तर तुमचे पिरियड्स रेग्युलर नसतात, ओव्हॅल्युएशन टाईमवर होत नाही. सो दॅट PCOD हा फॅक्टर असतोच. पण त्याच्यासोबत सुद्धा आजकाल बरेच डिसिजेस आहेत जसे की फायब्रॉइड असतं. फायब्रॉइडमुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहणे कठीण झालेले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुमचं ओबेसिटी असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे ट्युबल ब्लॉक्स, फॅलोपियन ट्युबल ब्लॉक्स आजकाल बरेच दिसत आहेत महिलांमध्ये. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. आणि मग ती गर्भाशय कसं असावं यासाठी सुद्धा तुम्हाला आधी प्रिपरेशन करावे लागणार आहेत. कारण यापैकी एक जरी गोष्ट असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला अवघड जातं. आणि हल्लीकडे कसं होतं माझ्याकडे पेशंट्स येतात त्यांना PCOD असतो. आणि बऱ्याच मुलींना ही गोष्ट नॉर्मल वाटते किंवा एव्हाना असं वाटतं की जाऊ देत ना 1-2 महिना पिरियड्स नाही येते रिलॅक्स वाटते बॉडीला. पण नाही, तसं नाही. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे जी वेळच्या वेळेला झालीच पाहिजे असं आहे. आणि जर PCOD असेल पेशंटला आणि कधी कधी असं होतं की त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली असते पण PCOD असल्यामुळे त्यांचं लक्षही जात नाही. 2-2.5 महिने नाही आलेत आपल्याला पिरियड्स, इट्स ओके, ही नॅचरल सायकल आहे आपली असं. आणि मग 2-2.5 महिने ती लेडी पूर्ण म्हणजे ती अवेअर नसते की शी इज प्रेग्नेंट. मग त्या 2-2.5 महिने म्हणजे कमी काळ नसतो. असं आहे. कारण की पहिले गर्भवतीला म्हणजे आचार्यांनी सांगितलेलं आहे पूर्णमिवं तैलपात्रम अक्षंशोभयता अर्ती भवती उपचारित. म्हणजे काय, जसं की तेलाने पूर्ण भरलेलं जसं भांडं असतं आपण इकडून तिकडून नेताना
एकदम जपून हळूहळू हळू नेत असतो बरोबर की त्याला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. बरोबर तसंच त्या गर्भवती स्त्रीला सांभाळायचं असतं. पण हेच जर तिला 2-2.5 महिन्यामध्ये माहीत नाहीये तर ते केवढ्यात महागात पडतं बापरे. तिला. खरंच असं होतं कारण खरंच की अशा वेळेस तिला लांबचा प्रवास करायचा नसतो. हम्म, अशा वेळेस तिला वाहनं जी ती हम्म, टू हम्म. व्हीलर यूज नसती करायची कारण पहिले 3 महिने प्रिशियस सांगितलेले असतात. बरोबर इवन आपल्या हिंदू कल्चरमध्ये तर पहिल्या 3 महिन्यात कोणाला सांगायचंही नाही हो हो अशी प्रथा येस आहे. सोरोटी हां, आणि ते एक्झॅक्टली, सगळं बरोबर एक्झॅक्टली. बट अशा गोष्टी होतात आणि तिचं दुर्लक्ष होतं. हम्म, आणि दुर्दैवाने का होईना जर तिला एखादा आजार झालाच त्यावेळेस, अगदी ॲलोपॅथीसुद्धा कुठलीच गोळी त्यांना हे सांगत नाही, प्रिस्क्राईब करत नाही. हम्म, कारण की हम्म. अवॉइडेबलच आहेत बरोबर बरोबर गर्भवती असताना कोणत्याही मेडिसिन्स हम्म, घेतल्या जाऊ नयेत म्हणून. पण अशा काही घेतल्या तर इट लीड्स टू मिसकॅरेज किंवा बेबीमध्ये कंजेनायटल ॲनोमली येते. हम्म, हम्म, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हम्म, त्याच्यामुळे तुम्ही जर बेबी प्लॅन करत असताल हम्म. तर तुम्हाला PCOD आहे तर पहिला तो ठीक करा आधी. राईट असं आहे. कारण की इतकं एकतर आजकाल बेबी होणं फार अवघड झालंय आणि जर तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्ही ती निष्काळजीपणात झाला ना हा हो की तुमचं लक्ष नव्हतं तुमच्या पिरियड्सवर आणि जर असं झालंच इन केस म्हणजे तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवला दॅट टू विदाऊट एनी प्रिकॉशन तर तुम्ही 1 महिन्यानी चेक करा. आणि Right. आजकाल ते सहजरित्या पॉसिबल आहे. आपण घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट करू शकतो पण एवढा गहाळपणा ठेवू नका. राईट असं आहे. राईट त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं क्षेत्र म्हणजे गर्भाशय या सर्व गोष्टींसाठी की पुढे जाऊन आपल्याला या गोष्टी फेस नको करायला बरोबर म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. हम्म, आणि लास्ट येतं अंबू म्हणजे पाणी असं. आता पिकांना तर आपण पाणी घालतोच पण मग तुम्हाला ते तुमच्या शरीरामध्ये कसं पाणी घालता येईल. आता पाणी म्हणजे प्रत्यक्षात पाणी नाही तर जो आपण आहार विहार घेतोय किंवा त्या आहारातून जो रस उत्पन्न होतोय तो गर्भापर्यंत कसा व्यवस्थित पोहोचेल किंवा त्याच्यासाठी आधी गर्भ कसा म्हणजे गर्भाशय कसं आपलं तयार होईल ह्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. सो दॅट हे जे 4 फॅक्टर सांगितलेले आहेत ऋतू क्षेत्र अंबू आणि बीज हे आयुर्वेदानुसार खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी आयुर्वेदाने बीज संस्कार करून घेणे हे सांगितलेलं आहे. आणि आत्ताच्या या ह्याच्यामध्ये कसं होतं लाईफस्टाईल फार चेंज झालेली आहे. म्हणजे लोकांना हे पटतच नाही की तुम्ही सकाळी 11 ते 12 या वेळेत जेवलं पाहिजे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी तुम्ही जेवायला हवंय. मी तर असे लोक पाहिलेत अरे आम्हाला 10 वाजल्याशिवाय भूकच लागत नाही असं आहे. पण काहीतरी त्या दिवसाचं महत्व आहे ना. सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या दिवसाचं महत्व आहे. सो दॅट मग त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो नसतील करत तर काहीच यूज नाहीये. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल ही कंपल्सरी चेंज करावी लागणारच आहे जर तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर. असं आहे. कारण की बऱ्याचदा कसं होतं पुरुषांमध्ये सुद्धा स्पर्म काउंट कमी असतो किंवा स्पर्म मोटिलिटी कमी असते. पण बरेच वेळा आता बऱ्याच जण कसं करतात की नाही माझ्यात दोष नसावा. पण स्त्रीचे जेव्हा रिपोर्ट्स नॉर्मल येतात तेव्हा काय हरकत आहे त्यांचा सुद्धा रिपोर्ट करायला. नसू शकतं असं काही नाहीये की असेलच त्यांचा स्पर्म काउंट कमी. बरं ठीक आहे. आता हे जर फॅक्टर नाही आहेत त्यांच्यामध्ये क्लिनिकल हिस्ट्री वगैरे काही नाही मग लाईफस्टाईलवर त्यांना विचार करायलाच पाहिजे त्यांच्या. मग रोज गरम गरम जेवण घेणं रोज एकत्र गप्पा मारणं किंवा आपण बेबीसाठी काय प्लॅन करू शकतोय किंवा आपण बेबी कधी प्लॅन करायला हवंय. आपले म्हणजे दोघंही पार्टनर एकमेकांशी संमती आहे की नाही दोघांची दोघंही रेडी आहेत की नाही. कारण आजकाल कसं होतं मुलीं फार ॲम्बिशियस आहेत स्वतःच्या वर्कबद्दल. आणि प्रेग्नन्सी म्हटली की एक मोठी जबाबदारीच आहे कारण की तिला त्या बाळासाठी वेळ देणं फार महत्त्वाचं राहतं. त्याच्यामुळे ते दोघं पण एकमेकांशी संमत आहेत का हे बघायलाच नक्की पाहिजे. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी आधी ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बघायलाच पाहिजेत. आणि त्याचसोबत मग टेस्ट कोणत्या करायच्या तर ब्लड टेस्ट असतात. बऱ्याच ब्लड टेस्ट सांगितले गेलेले आहेत. त्याच्यानंतर थायरॉइड टेस्ट करावी लागते. एक USG म्हणजे सोनोग्राफी तुम्हाला करून घ्यावी लागते पोटाची की तुम्हाला फायब्रॉइड आहे का ट्युबल ब्लॉक आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्याव्या लागतात बिफोर जर तुम्ही प्लॅन करत असाल तर. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर आयुर्वेदाने बीज संस्कार सांगितलेला आहे तो या करताच. ओके. आता आपण जो शब्द वापरतोय बीज संस्कार तर मला असं वाटतं की
हा संस्कार म्हणजे नेमकं काय? काय हे आहे? जर समजलं तर हम्म. ते थोडंसं बरोबर. आता जसं की मी सांगितलं की या 4 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ऋतू, हम्म. क्षेत्र, अंबू आणि बीज. ह्या हम्म, ज्या हम्म. 4 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. मग आता जसं मी आता सांगितलं तुम्हाला की महिना कोणता निवडायचा हम्म, हम्म. तुमच्या प्रेग्नन्सीसाठी, तुमचं गर्भाशय व्यवस्थित अवस्थेत आहे का नाही, तुमचे दोनही बीज म्हणजे ओव्हरीज हम्म. आणि स्पर्म्स हे हम्म. दोन्हीही व्यवस्थित आहेत का नाही, आणि ओके. तुमचा आहार विहार याही हम्म. व्यवस्थित आहेत की नाही. तर ओके. हे सगळं नीट करण्यासाठी आपण पंचकर्म देतो हम्म. पेशंटला हम्म. त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार. ओके. प्रत्येक पेशंटला पंचकर्म सेम नसतं, कारण हम्म, प्रत्येक हम्म, पेशंटची प्रकृती ही वेगवेगळी वेगळी असते असते. किंवा प्रत्येक पेशंटला आजारही वेगळे असतात. बरोबर. किंवा असं नाही आहे तुम्हाला आजारच आहे तर तुम्ही बीजशुद्धी करावी, हम्म, नाही. हम्म, हम्म. तुम्हाला जर एक हेल्दी आणि संपन्न बाळ हवं असेल तर प्रत्येकाने ही बीजशुद्धी करून ओके. घ्यायलाच हवी. ओके. सो मग याच्यामध्ये आम्ही म्हणजे काहीही हम्म. प्रॉब्लेम नसला तरीही तरीही बीजशुद्धी केली बीजशुद्धी पाहिजे. ओके. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. कारण की ओके. एक्झॅक्टली आपण शेती करताना असं प्रॉब्लेम शोधत नाही ना. राईट, राईट, राईट. आपण शेती करताना कधीच प्रॉब्लेम शोधत नाही. आपलं पीक हे उत्तमच आलं पाहिजे, बरोबर. हा आपला विचार असतो. मग हम्म. आपलं होणारं बाळ का उत्तम नसावं, Right. मग त्याच्यासाठीही आपण बीजशुद्धी करायलाच हवी, असं आहे. हम्म. सो दॅट मग आम्ही त्याच्यामध्ये पंचकर्म करतो की वमन केलं जातं, विरेचन केलं जातं, हम्म. बस्ती दिली जाते, वेगवेगळ्या हम्म. प्रकारची नस्य दिली जातात. पण ते पेशंटच्या कंडिशन वाईज की तुमची क्लिनिकल हिस्ट्री काय आहे, हम्म. किंवा अगदीच तुम्ही व्यवस्थित असाल तर मग काय केलं पाहिजे, किंवा त्यांचा आहार विहार कसा असला पाहिजे पती पत्नीचा, हम्म. जर ते प्लॅन करत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बीजसंस्कारमध्ये त्यांना देत असतो. आणि आम्हाला माहिती आहे, आमच्या अनुभवानुसार ते बाळ नक्कीच छानच बनतं, छानच होतं. हम्म. असं आहे. येस. असा काही काळ आहे का की हे किती महिने आधीपासून सुरू केलं हो, पाहिजे? बरोबर. येस. हा काळ जेव्हा पहिलं तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमची मानसिक स्थिती हम्म. ही करून घ्यायला पाहिजे, हम्म. असं आहे. जर तुमची मानसिक स्थितीच नसेल, कसं असतं ना, ही बरोबर. एक नॅचरल प्रोसेस आहे. राईट. आजकाल मी असे पेशंट्स बरेच बघतीये की IVF कडे वळतात, हो. किंवा लग्नाला 1 वर्ष झालंय आणि घरातले हम्म. मागे लागलेत की हम्म. चला बाबा आता बेबी प्लॅन करा. येस. पण ही गोष्ट की तुम्ही 1 महिन्यात कॉन्टॅक्टमध्ये आला आणि लगेच बेबी होणार आहे, हम्म. असं नसतं. नाही असं. ही एक नॅचरल गोष्ट आहे. त्याला प्रोसेस होण्यासाठी थोडासा वेळ द्या, हम्म. असं आहे. सो दॅट मग तुम्ही जर प्लॅन करत असाल तर एक 6 महिने आधीपासून, कारण की तुम्हाला तुमची लाईफस्टाईलसुद्धा चेंज करायची आहे. हम्म. हम्म. आणि आजकाल बऱ्याचदा सिटीज एरियामध्ये तर नाहीच लाईफस्टाईल. एक बरोबर. तुम्ही घरीच उशिरा येता, जेवण उशिरा होतं, व्यायामाचा अभाव. बरं ठीक आहे, व्यायाम जर करत असाल तर अतिव्यायाम सुद्धा होतो. हम्म. आजकाल असे पेशंट बघितले जातात की तुम्ही अतिव्यायाम करत आहात तर स्पर्म काउंट लो होतोय तुमचा, ओके, असंही आहे. ओके. पुन्हा ती स्त्री जर वर्किंग असेल हम्म. तर स्ट्रेस, टेन्शन, घरातलं काम, बाहेरचं काम, बॉसचं प्रेशर, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग ह्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवता हम्म. आणि तो हम्म. मेकॅनिकल कॉन्टॅक्ट असेल, तुमच्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट नसेल, का तर फक्त डॉक्टरने सांगितलं या दिवशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय. ठेवायचा आहे, किंवा घरच्यांचं प्रेशर आहे आम्हाला हम्म. म्हणून तुम्ही तो कॉन्टॅक्ट ठेवताय, तर ऑब्व्हियसली त्यातून होणारं जे बेबी आहे हम्म. तर त्याला पण ते म्हणजे लाईक पूर्ण संपन्न तर नसणारच आहे. हम्म. ते नैराश्यता असणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी. बरोबर. आणि ओके. कधी कधी ह्या गोष्टी वर्क नाहीच करत. आम्ही असे हम्म. पेशंट्स बघितलेले आहेत की लग्नाच्या 18-20 वर्ष प्रेग्नन्सी नाही राहिली आहे, बर. मग IVF थ्रू त्यांना बाळ झालेलं आहे, हम्म. बरोबर. आणि बाळ झाल्यानंतर नॅचरली त्या कन्सिव्ह राहिलेल्या आहेत, असं ओ. की म्हणजे 18 वर्ष त्यांना एवढा हा गिल्ट होता किंवा हा टेन्शन होतं त्यांना की मला बेबी नाही होते, मला बेबी नाही होते. सो दॅट ते जेव्हा कॉन्टॅक्ट ठेवायचे तेव्हा तो एक मेकॅनिकल प्रेशर, तो येस. स्ट्रेस. मी एक्झाम्पल देताना नेहमी गुड न्यूज मूवी आहे, करीना कपूर आणि हो. अक्षय कुमार. तिथे करीना कपूर फार भांडत असते त्याच्याशी, हम्म. नाही मला डॉक्टरनी सांगितलंय आत्ताच कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे. Yes. आणि अक्षय कुमार बिलकुल मूडमध्ये नसतो. सो बरोबर. दॅट वॉज मेकॅनिक. हम्म. आणि मग ते नाही होत तिथे कन्सिव्ह बेबी. पण हम्म. हीच जेव्हा 18 वर्षानंतर तुम्ही फील फ्री असता एकदम, Right. तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन नसते की आता मला बेबी हम्म. हवंय, आणि हम्म. तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवतात तेव्हा मात्र तुम्ही कन्सिव्ह होता. आता बरोबर. हा एवढा फरक किती असतो. खरं तर किती छोटीशी गोष्ट आहे, पण ती एक्झॅक्टली 18-20 वर्ष त्याला लागतात ती पार करण्यासाठी. लागतात खरंच असं आहे. आहे. हम्म. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जुळवून येणं फार महत्वाचं आहे. मानसिक झालं, हम्म. आणि आत्ताच्या काळात आपल्याला पैसे कमवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण की बरोबर. आपण बघतोय किती गोष्टी महाग होत चालल्यात. बरं, मग तुम्हाला ते आर्थिकरित्या आहे ना आता तुम्ही, हम्म. तर सो दॅट. आणि इथे गरीब श्रीमंताचं काहीच नसतं तसं. Yes. मूल तर सगळ्यांना हवंच असतं. तो पण एक विचार करायला हवाय तुम्ही.
पण तेच आहार विहारामध्ये बदल, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल, काही व्यसनं असतील तर प्लीज ती सोडा, कारण की ती तुमच्या होणाऱ्या बाळासाठी नक्कीच चांगली नाही आहे बरोबर. असं. आपण आता ह्या सगळा आपण म्हणू की प्रेग्नंट होण्याआधीचा सगळा विचार केला. पण हो. आपण जेव्हा आता मूळ प्रेग्नन्सीकडे वळतोय किंवा मुख्य गोष्टीकडे वळतो आहे, हम्म. तेव्हा एखादी बाई प्रेग्नंट राहिली आहे आताच हम्म, आपण हम्म, म्हणूयात, हम्म. तर तिने काय काय गोष्टींनी विचार केला पाहिजे स्वतःच्या आरोग्याचा, बरोबर. स्वतःच्या हो. मनाचा, हम्म. असं काही आपल्याला बरोबर. बोलतो. जेव्हा तिला कळतं की आपण प्रेग्नेंट राहिलेलो आहे, आनंद हम्म. तर खूपच झालेला असतो, तिला बरोबर. म्हणा, घरच्यांना म्हणा. बरोबर. पण तिच्या डोक्यात मात्र फार विचार चालू असतात की मला हम्म. आता हे होईल का, किंवा हम्म. माझ्याकडून ह्या सर्व गोष्टी नीट होतील का, मी माझ्या हम्म. बाळाची काळजी व्यवस्थित घेईल का, मग आता हम्म. ह्याच्यासोबत मी माझं ऑफिस वर्क बरोबर. कसं करू, ह्या सगळ्या हम्म. गोष्टी तिला हे होत असतात. पण पहिलं तर तुम्ही प्रेग्नेंट झाला आहात ही हम्म. तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये कसं होतं की स्त्रीला बराच त्रास होत असतो, की उलट्या होणं, मळमळ होणं. त्यामुळे ती फार क्षीण झालेली असते, फार हम्म. वजन कमी झालेलं असतं त्या स्त्रीचं या दरम्यान. आणि मग त्यावेळी तिला असं वाटतं, अरे यार हे काय आहे, म्हणजे आपल्याला रोजचाच हा उठून त्रास होतो, हे असंच 9 महिने चालत राहणार आहे का, हाही विचार होतो. मग त्या दरम्यान जर तिने चिडचिड केली हम्म. तर ती तिच्या बाळासाठी योग्य नाही आहे, बरोबर. असं आहे. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये कसं असतं ना, बाळाचा आकार जो असतो अगदी तांदळाप्रमाणे असतो. हम्म. हम्म. त्याच्यामुळे जे काही पोषण तत्व घ्यायची असतात ती आईला स्वतःसाठी घ्यायची असतात, राईट. राईट. ना की बेबीसाठी. आणि फार खा करून पण काही उपयोग नाहीये. हम्म. तिला भूक आहे, हम्म. रोजच्यापेक्षा 2 घास जास्त खा, हम्म. असं. हे तर पहिलं तिने केलं पाहिजे. आणि स्वतःची मानसिक स्थिती तिने अशी करून घेतली पाहिजे की माझं जे होणारं बाळ आहे हम्म. ते उत्तमच असणार आहे. पुढे जाऊन त्याला जे काही कोणत्याही फील्डमध्ये जायचं असेल हम्म. त्याच्यामध्ये त्याला यशच येणार आहे, असं. आणि तिच्यासोबत तिच्या घरच्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला केलं पाहिजे. हवा नक्कीच. बरोबर. कारण की आपल्या घरात जर कोणी असेल, हम्म. लाईक मोठं माणूस असेल, तर ते सांगतं आमच्या वेळी असं नव्हतं बाबा. हम्म. पण मी असं सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्रीची प्रेग्नन्सी ही वेगळी असते. अगदी पहिली प्रेग्नन्सी आणि दुसरी प्रेग्नन्सी ही ही पण वेगवेगळी असते, असं हम्म. असतं. त्याच्यामुळे जर कोणी मोठा माणूस सांगत असेल तर फक्त ऐका तुम्ही, हम्म. त्यांचा हम्म. अपमानही करू नका, पण ऐकून घ्या. आणि तुम्हाला जे पटतंय त्याच गोष्टी घ्या, त्या गोष्टीवर जास्त विचार करू नका. हम्म. कारण हम्म. चिंतनामच्या अतिचिंतनात, जेवढा तुम्ही विचार करा तेवढं त्याचं चिंतन हम्म. करत राहता आणि बरोबर. त्याचा परिणाम तुमच्या पोटातल्या बाळाला हम्म. होणार आहे. हम्म. आणि मग पहिल्या 3 महिन्यामध्ये तिला जो काही त्रास होत असतो, तर मग तिचं असं असतं की आहार काय घ्यावा आपण, कारण पचत तर काहीच नसतं हम्म. तिला या 3 महिन्यामध्ये. सो मग अशा वेळी तिने हलकाच आहार ओके. घ्यावा, पण खाल्लं तर पाहिजे तिने, हम्म. असं. हम्म. कारण की खाल्लं की तिला उलटी होते. मग ओके. सकाळच्या वेळी लिक्विड्स घेण्यापेक्षा तू ड्रायफ्रुट्स घेऊ देत तिला, किंवा उपमा, दलिया, थालीपीठं अशा गोष्टी घेऊ देत की जेणेकरून तिला त्रास होणार नाही, हम्म. असं. मग ही तर पूर्ण पहिले 3 महिने तिने ह्या गोष्टी कटाक्षाने करायलाच हव्यात. आणि पहिले 3 महिने शक्यतो लांबचा प्रवास टाळावा तिने, टाळलं पाहिजे. असं. हम्म. आणि ओव्हर एक्साइटमेंट पण होऊ नये की नाही चला आता मी प्रेग्नंट आहे, आता थोडंफार फिरायला हवं आहे, हे करायला हम्म. पाहिजे, ते करायला पाहिजे. पण नाही, पाऊस असेल तर कुठेतरी घसरू शकतो, हा पण विचार करायला पाहिजे. ऊन असेल तर आपल्याला त्रास होईल, हाही बरोबर. तिने विचार करायला पाहिजे, हम्म. असं. आणि राहिला प्रश्न कामाचा, हम्म. तर आता काम आणि घर आणि बेबी कसं आपण कोरिलेट किंवा मॅनेज कसं करायचं. तिची जर कामाची वेळ 9 ते 5 असेल हम्म. तर थोडंसं एक 10-15 मिनटं आधीच निघावं की जेणेकरून राईट. तिची घाई होणार नाही हम्म. जायला, हम्म. तिची दगदग होणार नाही, असं. हम्म. आणि जर ती जात असेल ऑफिसला तर छोटे छोटे टिफिन घेऊन जावे, जसे की फ्रुट्स कट करून ती घेऊन जाऊ शकते आणि संध्याकाळच्या वेळेला ती ते खाऊ खाऊ शकते. शकते. सेकंड म्हणजे मखाना आजकाल हम्म. इझिली अवेलेबल होऊन जातो, किंवा साळीच्या लाया इझिली अवेलेबल होऊन जातात, तर त्याही गोष्टी ती कॅरी करू शकते आणि मध्ये मध्ये ती ऑफिसमध्येही त्या गोष्टी घेऊ शकते, असं. आणि जेवढा वर्क प्रेशर तिला कमी घेता येईल तेवढा ती कमी घेऊ शकते, हम्म. असं. आता आपण जसं म्हणतो की महिन्या टू महिन्याला बाळ मोठं मोठं होत जातं, म्हणजे हम्म, तुम्ही हम्म, म्हणाल की हम्म. तांदळा एवढ्या हो हो आकाराचं ते हो असतं आणि मग हो ते, हो हो. तर आयुर्वेदात असं काही सांगितलंय का की ह्या महिन्याला हे खावं किंवा हम्म, हे हम्म, औषध हम्म, घ्यावं, हम्म, दुसऱ्या महिन्याला, तिसऱ्या महिन्याला, हम्म. असं काही आपण हो, सांगू शकतो? अगदी. आयुर्वेदामध्ये मासानुमासिक ही एक कन्सेप्ट सांगितलेली आहे. म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत बाळामध्ये कोणकोणते विशेषतः अवयव तयार होत आहेत हे आयुर्वेदाने स्पेसिफिक रित्या
सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार काय मेडिसिन्स घ्यावेत हेही सांगितलेलं आहे. फॉर ओके. एक्झाम्पल पहिल्या महिन्यात तर ते बाळ छोटंच अगदी तांदळाच्या तुकड्या एवढंच असतं. सेकंड मंथमध्ये थोडंसं ते एक गोळा तयार झालेला असतो त्याचा आणि थर्ड मंथमध्ये त्याचे एक छोटे छोटे अवयव तयार व्हायला लागतात असं. आणि चौथ्या महिन्यामध्ये जे आहे ते बाळाचं हृदय तयार व्हायला लागतं असं. मग चौथ्या महिन्यात आईने काय करावं तर हृदयाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतायत ह्या गोष्टी तिने सातत्याने करत राहाव्यात ओके. असं. आणि आयुर्वेद काय करतं मग यावेळी मग बाळाच्या हृदयाला जे पोषक आहे अशी औषधं देतं. आणि मग घरात आईने काय काय घ्यावं तर डाळिंब जे आहे तर ते हृदय सांगितलेलं आहे. ते हृदयासाठी अतिशय हितकर असं सांगितलेलं आहे. तर आईने डाळिंबाचा समावेश तेवढा केलाच पाहिजे चौथ्या महिन्यामध्ये असं. आणि मग हृदयाला जे गोष्टी चांगल्या वाटतील आईच्या त्या गोष्टी तिने त्या महिन्यामध्ये केल्या पाहिजेत असं. आणि मग म्हणून तर 2 जीवांची असं म्हटलं जातं विरुद्ध आईला. नाडी. येस 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 राईट असं म्हटलं जातं आईला बरोबर. की आता तू 2 जीवांची आहे त्यामुळे तुला जे हवंय ते तू खा पी असं असं सांगितलं जातं. ते नाडीचं पण काहीतरी आहे ना की 2 हृदयांचे ठोके. ठोके लागतात. हो हां, हो हां, हो हो हां. म्हणजे अगदी जे प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना कळून जातं की ही प्रेग्नेंट आहे म्हणून असं नाडीवरून कळून जातं. सो मग चौथ्या महिन्यात जर हृदय तयार होत आहे तर हृदयाला ज्या गोष्टी चांगल्या वाटत आहेत किंवा बेबीसाठी तर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स देतातच औषधं. पण आईने काय करायला हवंय तर जास्त चिडचिड नको करायला आहे, जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा आहे असं. ह्या गोष्टी नको करायला. ज्या गोष्टीचा विचार नाही करायला पाहिजे नाहीच केला पाहिजे. कारण तुम्ही जेवढा विचार कराल ते तेवढं बेबीवर पण ते परिणाम होणार आहे त्याचा असं. 5व्या महिन्यामध्ये चेतना उत्पन्न होते आपल्या बेबीमध्ये. 6th मंथमध्ये जी असते ते बुद्धी तयार होत असते बेबीची. म्हणून तुम्हाला जेवढी लॉजिकल बुक्स वाचण्याची सुरुवात करायची आहे ओके ओके ती तुम्ही 6 मंथमध्ये सुरू करू शकता. ओके. आम्ही तर आमच्या परीने मेध्य औषधं चालू करतोसच बेबीला जी काही हे आहे. आणि अजून एक आता आजकाल यूट्यूबवर वगैरे गेम्स आल्यात बरोबर. कपलसाठी की जेव्हा राईट तुम्ही राईट. प्रेग्नेंट असता तेव्हा या गेम खेळायला पाहिजे. त्याने काय होतं बेबीची बौद्धिक क्षमता ही वाढायला लागते असं आहे. मग इथे हजबंड वाईफ दोघांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. फक्त आईने खेळून काही उपयोग नाही आहे असं. मग फक्त यूट्यूबवरच बघून असं नाही, नॉर्मल आपले चेस असतं सुडोकू असतं ह्या गेम्स तुम्ही खेळू शकता असं. का तर ती बुद्धीची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी. तर 6व्या महिन्यामध्ये बाळाची बुद्धी ही तयार व्हायला सुरुवात झालेली असते. त्याच्यामुळे 6व्या महिन्यात बाळाची बौद्धिक क्षमता कशी वाढेल पोटात असतानाच हे आपण बघायला पाहिजे. त्यामुळे आम्ही तर औषधे देतच असतो, मेद्य रसायने आम्ही देतच असतो. पण आईने यावेळेस काय करायला पाहिजे तर आईने बौद्धिक क्षमता वाढेल असे गेम्स खेळायला हवेत किंवा शूरवीरांच्या अशी पुस्तकं वाचायला हवी आहेत किंवा स्वामी विवेकानंद जेव्हा ते पोटामध्ये होते तेव्हा त्यांच्या आईने बऱ्याच अशा गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे आज ते एवढे बुद्धिवान आहेत. सो दॅट तुम्ही जर अशी पुस्तकं वाचली तर त्याच्यातून पण तुमच्या बाळाची बौद्धिक क्षमता ही वाढत जाईल. आणि 6व्या महिन्यात अजून एक फॅक्टर तयार होत असतो तो म्हणजे वर्ण. ओके. बाळाचा कलर हा डिसाईड होत असतो. ओके. आपण कसं प्रेग्नेंट राहिलं की पहिल्या महिन्यापासून नाही तू केसर घ्यायला चालू कर. येस पण येस. ते कधी करायला हवं तर ओके. 6व्या महिन्यात. तर मग 6व्या महिन्यात तुम्ही केसर दुधामध्ये 2 ते 3 काड्या टाकून घ्यायला सुरुवात केली ही तरी चालेल. केसरसोबत बदाम हा सुद्धा तुमचा वर्ण वाढवायला आणि बुद्धी वाढवायला दोन्हीसाठी मदत करणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संत्र्याचा रस हा जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर त्याने सुद्धा तुमच्या बाळाचा वर्ण चांगला होणार आहे असं. आणि नंतर येतो 7वा महिना. 7व्या महिन्यात बऱ्यापैकी बाळाचं हे झालेलं असतं, अवयव वगैरे बऱ्यापैकी दिसायला लागलेले असतात असं. आणि 7व्या महिन्यात आपल्याकडे रिच्युअल आहे डोहाळे जेवण करणं असं. का तर डोहाळे जेवण ही एक इतकी सुंदर गोष्ट असते ना. आणि प्रत्येक जण त्या आईला विचारत असतं तुला काही खायचं असेल तर सांग, काही इच्छा होतीये का सांग. तर मला इथे सांगावंसं वाटतं की डोहाळे फक्त खाण्याच्या बाबतीतच नसतात. ओके असं. कारण की आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. मग तुम्ही डोळ्याने काय बघताय, कानाने काय ऐकताय, स्पर्श कशाला करताय, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. किंवा काही काहींना असं वाटतं की नाही आपण साड्या खरेदी करूयात, आपण दागिने घालूयात, हे सुद्धा डोहाळे लागतात काही काहींना. किंवा मूवीज वगैरे. पण अशा वेळी मूवीज पण तुम्ही असे बघा की जे तुमच्या बाळासाठी चांगले असतील, ना की असं फार निगेटिव्हिटीकडे जाणारे, फार शोरशराबा करणारे हे मूवी तुम्ही बघू नका
असं. आणि आजकाल माती खाण्याचे डोहाळे हो, हो. बऱ्याच जणींना हो. लागलेले आहेत आणि बाजारात भाजलेली माती विकलीही विकलीही जाते. जाते. पण आयुर्वेदानुसार माती खाणे हा हं. एक डिसीज सांगितलेला आहे. बरं. म्हणजे त्या आईला पांडुरोग होतो. आता पांडुरोग म्हणजे काय? तर हं. तुम्ही जो आहार घेत आहात हं, हं. त्यातून जो रस उत्पन्न होतो. हं. आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात. तर हं, त्याच्यापैकी हं. जो पहिला धातू आहे तो रसधातू. जर तो रसधातू व्यवस्थित उत्पन्न नाही झाला, जर तुम्ही ती माती खात असताल, तर तो रसधातू व्यवस्थित उत्पन्न होणार नाही आणि तो रसधातू पुढे जाऊन तुमच्या हृदयाला बल्य देण्याचं काम करत असतो. ओके. असं आहे. मग तुम्ही जर ही माती वगैरे खात असताल, तर ते तुमच्या बाळासाठी बिलकुल चांगलं नाहीये. पण मग असं. जेव्हा लहान मुलं माती खातात, तर त्याचं ती काही गोष्ट कनेक्शन वेगळी. आहे? नाही, ओके, ती ती गोष्ट वेगळी. ती गोष्ट ओके, वेगळी. ती ओके, गोष्ट पूर्णच वेगळी. ओके. पण जर आईला माती खायची इच्छा हं, झालेली आहे, हं, तर हा हं. पांडुरोग असावा. तर मग हं. त्याच्यासाठी दाढीमध्ये घृत आयुर्वेदाने सांगितलेले आहे, पुनर्नवा मंडूर असे अनेक हं. औषधं आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. तर त्यावेळीस तिला शक्यतो आपण सांगावं, की नको नको खाऊस. खाऊस. जर अगदीच वाटलं तर म्हणजे आम्ही तर नाहीच हं. सांगत, की नकोच खायला म्हणून असं. तर मग डोहाळे पुरवा, हं. पण कोणते पुरवावेत हेही आहे. बऱ्याच मुलींना बाहेरचं खायची इच्छा होते. हो. तर मग गाड्यावरचं काही चायनीज पाणीपुरी वगैरे किंवा एक्झॅक्टली. चायनीज. बरोबर. मग त्याच्यातला जो चाट असतो, हं. त्याच्यामध्ये जे मीठ असतं, त्याच्यामुळे तुमचा 9th मंथमध्ये बीपी वाढू शकतो. हं. असं आहे. खूप पायावर जणींना स्वेलिंग येऊ तो शकतं. त्रास होतो बीपी होतो. वाढण्याचा. सो दॅट मग जसं मी बोललं, की पांडू हा आजार होतो, तसंच प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढणं, हं. डायबिटीज मेलायटीज, GDM ज्याला म्हणतात, हं, हं. जेस्टेशनल डायबिटीज मेलायटीज, थायरॉइड ह्या हं. सुद्धा गोष्टी ड्युरिंग प्रेग्नन्सी तुम्हाला डिटेक्ट होतात. मग आता पुन्हा हं. तेच, मग या होऊ नये म्हणून बीजसंस्कार करायचे येस, येस. असं. हं. आणि मग हे 7th मंथमधलं झालं डोहाळ्याचं. हं. पुन्हा 7th मंथमध्ये पोट हळूहळू वाढायला लागलेलं हं. असतं आपलं आणि मग स्ट्रेच मार्क्स यायला सुरुवात होते आणि हं. फक्त स्ट्रेच मार्क्स नसलं तर खाज सुटते. ती हं. इतकी की त्यांना फार असह्य होऊन जातं हं. असं. मग आपण तेव्हा औषधं लावायला सुरू करतो. बरोबर. पण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की ते स्ट्रेच मार्क्स येण्यापूर्वी जर तुम्ही औषधं घेतली तर ते ओके. स्ट्रेच मार्क्स येण्याचं प्रमाण हे नक्कीच कमी होतं. ओके. 4थ्या महिन्यामध्ये तुम्ही ओटीपोटाला औषध लावणं सुरू करा. त्यापैकी तुम्ही कुमकुमादी तेल, हं. शतधौत घृत, महापैशाची घृत किंवा दुर्वादी घृत हं. यापैकी कोणतंही लावू शकता. त्याने तुमचे येणारे जे स्ट्रेच मार्क्स असतील येतात, नाही असं नाही. पण त्यांचं प्रमाण कमी असणार आहे आणि हं. खाज वगैरे जी सुटणार आहे ती कमी सुटणार आहे. कारण की आजकाल मुलींना हो, ते खूप फार कॉन्शियस असतात कॉन्शियस मुली असतात की त्याविषयी. नाही मी साडी घातली तर मला माझ्या पोटातून दिसेल. दिसेल हो. किंवा क्रॉप टॉप घातला तर त्यातून दिसेल. बरोबर. मला हे नकोय. सो मग हं. त्याची काळजी 7व्या महिन्यात नाही घ्यायची. त्याची काळजी तुम्हाला 4थ्या महिन्यात घ्यायची. हं, 4थ्या हं. महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही ही सगळी गोष्टी करायच्या आहेत. आणि 8व्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी कसं असतं ना, आपण ऐकूनच असतो की 8व्या महिन्यात डिलिव्हरी नको व्हायला. हो, हो, हो. कारण ते चांगलं नसतं. तर मग आयुर्वेदानुसार ओज ही एक संकल्पना आहे. हं, म्हणजे जेव्हा हं. 7 धातू तयार होतात आणि त्यातून जो उत्पन्न होतो तो ओज असतो हं. असं. सो तो कधी आईकडे असतो, कधी बाळाकडे असतो असं राहतं. मग त्याच्यामुळे 8व्या महिन्यात गर्भिणीला फार जपावं लागतं असं. हं. आणि 9वा महिना सुरू झाला की आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करू शकतो. तो तर हं. आपण पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत सांगतोच. हं. पण 9व्या महिन्यामध्ये अजून काय तयारी करावी? तर हं. आयुर्वेदने पंचकर्म म्हणजे बस्ती घ्यायला सांगितलेली आहे. ओके. सुखप्रसव व्हावा. म्हणजे हं, नॉर्मल हं. डिलिव्हरी होतानाही तिला काही त्रास होऊ नये, हं. जास्त कळांचा त्रास होऊ नये म्हणून आपण बस्ती दिली जाते तिला हं. असं आहे. आता तर जनरली टाळलंच जातं. म्हणजे मुलींना असं वाटतं की खूप दुखेल का काय आणि म्हणून मुली एक्झॅक्टली. ते टाळतात. सेक्शन बरोबर आहे. हं. मुलींना असं वाटतं की चला सेक्शनमध्ये काही फारसं पेन नाही बरोबर. होणार आहे त्याच्यामुळे आपण सेक्शनच करूयात. हं, प्लॅन हं. सेक्शन्स केले हो, जातात. हो, हो. तारीख काढून, मुहूर्त काढून मुहूर्त काढून. सेक्शन्स येस. केले जातात. पण शेवटी कसं आहे, नेचर ते नेचर हं. असं आहे. नॅचरली जेवढ्या गोष्टी हं, होतील हं. त्या आपल्यासाठी चांगल्याच आहेत असं. बरोबर. आणि सेक्शनमध्ये कसं होतं ना, तिला जखम झालेली असते हं. त्या स्त्रीला. हं. म्हणजे आपण आता हल्ली व्हिडिओज वगैरे बघतोच Instagramवर की हो. त्या मुलींना उठताही येत नसतं, हो. बसताही येत नसतं. एवढं बरोबर. पेन होत असतं हं, त्यांना. हं. आणि जेव्हा ॲनास्थेशिया दिला जातो तेव्हा त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी पाठ दुखणं, हो. चक्कर येणं हं, हं. ह्या गोष्टी किंवा व्हायला लागतात. मणका पण खूप हो, जणींना हो, हो. या दुखतो, गोष्टी त्रास होतो. व्हायला लागतात. हं. तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून गर्भवती राहिले आहात पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत
स्पेसिफिक ह्या गोष्टी जर केल्या तर तुमची नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी होऊ होऊ शकते. शकते. आणि माझं म्हणणं आहे की थोडीशी कळ सोसाल तर नॉर्मल डिलिव्हरी होऊन जाईल. त्याचं पेन तात्पुरतं असतं, पण नंतर तुम्हाला त्रास जो आहे तो कमी होणार आहे. पण सेक्शनचा त्रास हा आयुष्यभर होत राहतो. राहतो. असं बरोबर, आहे. बरोबर. येस. आपण आता विचार करत होतो, की काय-काय करता येईल आपल्याला. पण असं काही आहे का, की जे कटाक्षाने टाळलंच पाहिजे? बरोबर. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की गर्भिणीने कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्यात. ओके. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एकतर लांबचा प्रवास टाळावा. जर तुम्ही गाडीने प्रवास करत असाल किंवा रिक्षाने प्रवास करत असताल तर तो सुद्धा टाळावा. आणि आजकाल मुली ज्या आहेत ऑफिसला जातात तर त्यांना स्ट्रेट बसावं लागतं हो, पूर्ण हो, हो. कितीतरी वेळ मीटिंग चालू असतात त्यांच्या, बरोबर. असं आहे. पण जेव्हा तिचा पोटाचा घेर वाढलेला असतो तिच्यासाठी ते असह्य असतं. तिचे पेन वाढतात, म्हणजे लंबर लॉर्डिओसिस आपण त्याला म्हणतो की ओके. त्याच्यामुळे तो स्ट्रेच झालेला असतो त्यांचा जो लंबर स्पाईन आहे तो, आणि त्याच्यामुळे पेनही होत असतं. त्यामुळे कंटिन्युअस एका जागेने बसणं टाळायला सांगितलंय ओके. आयुर्वेदाने. ओके. थोडंसं चालत राहा. किती वेळ बसू शकतो असं काही आहे? एक तुम्ही 20 ते 25 मिनिटं बसू शकता आणि ओके. थोडंसं एक 5 ते 10 मिनिट फिरलं ओके. तरी चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी भडक रंगाचे कपडे घालणं टाळा. कारण की फॉर एक्झाम्पल आपण ब्लॅक घातलं किंवा रेड घातलं, पटकन नजर आपली तिकडे जाते. हो, हो. राईट. बरोबर. सो मग त्याच्यामुळे कसं होतं ना, निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आपल्याकडे ओढल्या जातात. म्हणजे ते आपल्याला नॉर्मली पण खूप अनुभव येतो, की आपण खूप डार्क कपडे घातले तर माणसं खूप एक्झॅक्टली. बघत असतात हो, आपल्याकडे, हो, असं हो, वाटतं बरोबर. सो आपल्याला. दॅट त्या गोष्टी वर्ज्य कराव्यात तुम्ही. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उंचावरून खाली बघणं किंवा विहिरीत डोकावणं, ह्या गोष्टी करू नका. बरोबर. तिसरी गोष्ट, मुली आजकाल सर्रास मुली आहे ना पायावर पाय टाकून बसलेल्या असतात, म्हणजे हो, हो. वाकडं पाय करून बसलेले असतात. हम्म. तर आयुर्वेदाने हे पूर्णपणे सांगितलं की असं वाकडं तिकडे आसनामध्ये तुम्ही बसू नका. याने काय होतं ना, अपान वायू म्हणून एक वाताचा टाईप सांगितलेला आहे, त्याची दृष्टी होते. त्याच्यामुळे तुम्ही असे वाकडे तिकडे व्यायाम किंवा बसू नका असं. आणि आजकाल जिम करणं हा फार ट्रेंड आलेला आहे की तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जिम करू शकता. तर नाही, जिम करा, पण जी तुम्हाला जिम म्हणजे अगदीच जो आपण हार्ड अँड कोर जो व्यायाम करतो तो नाही. तसं नाही करायचं आहे. जेवढा तुम्हाला गरजेचं आहे तेवढाच करा असं. पण मग काय व्यायाम करू शकते ती बाई असं सांगता ओके. येईल? आयुर्वेदाने तर योगा सांगितलेलाच आहे करायला. तर मग पहिल्या 3 महिन्यामध्ये तरी शक्यतो आम्ही सांगतो की तुम्ही विशिष्ट प्रकारचे योगा किंवा आसनं करू नका, कारण की त्याने त्रास होऊ शकतो. त्यावेळेस आम्ही त्यांना सूक्ष्म व्यायाम सांगतो करायला, म्हणजे जसे की हाताचे व्यायाम, हाताच्या मुठी वळवणं, पाय राऊंड राऊंड फिरवणं, गुडघ्याचे व्यायाम, हे छोटे छोटे व्यायाम. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या छोट्या संधी असतात त्या ऍक्टिव्ह राहतात, असं आहे. आणि मग 3रा महिना संपला की 4थ्या महिन्यापासून आपण त्यांना विशिष्ट आसनं करायला सांगायला सुरुवात करतो. त्यातील पहिलं म्हणजे येतं की बटरफ्लाय आसन, जे की आपल्याला नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे. त्याने काय होतं, जो तुमचा पेल्विक फ्लोअर आहे तो ओपन व्हायला सुरुवात होते आणि त्याचं फळ मिळतं नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला. असं की ती स्पेस ओपन व्हायला तुम्हाला मदत होते जेव्हा तुम्ही ते आसन करता ते. सेकंड आसन आहे मार्जार आसन. मार्जार आसनमध्ये कसं होतं, तुम्हाला पेन होत असतं, बॅक पेन प्रचंड होत असतं. मग मार्जार आसन वेळेस तुमचं स्पाईन आणि जमीन ही समांतर याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे तुम्हाला ते पेन रिड्यूस करण्यासाठी मार्जार आसन तुम्ही करू शकता, असं आहे. पुन्हा द्विपाद उत्थितासन. त्याच्यामुळे जो म्हणजे दोन्ही पाय आपले वरती असतात, त्याच्यामुळे जो ब्लड फ्लो आहे तो हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचतो. असं असे अनेक व्यायाम आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. पण येस, हे व्यायाम कुठल्या तरी मार्गदर्शकाच्या खालीच तुम्ही करायला हवेत. यूट्यूबवर बघून, कोणाचं ऐकून हे व्यायाम तुम्ही बिलकुलही करू नका, असं आहे. त्याच्यामुळे असे बरेच व्यायाम सांगितलेले आहेत आयुर्वेदाने, पण ते सेम तेच की कोणाच्या तरी अंडर तुम्ही ते करा, असं. आता आपण ह्यासाठी मुली खूप थेरपी घेत असतात, जसं की मला आता पटकन डोळ्यासमोर येतं म्हणजे म्युझिक थेरपी असं. तर त्याचा काही रोल आहे का या सगळ्यात? हो, जसं मी मगाशी म्हटले डोहाळे लागण्याच्या बाबतीत की 5 ज्ञानेंद्रिय आपले असतात. तर मग तुम्ही जे डोळ्यांनी बघताय ते सुद्धा बाळ बघत असतं, तुम्ही जे ऐकताय ते सुद्धा बाळ ऐकत असतं. कसं असतं, जेव्हा आपण खूप छान असं संगीत ऐकतोय किंवा आपण नॉर्मली ओम जरी जप लावला तर आपल्याला माइंड जे
काम होतं आपलं. पण हे जेव्हा तुम्ही धांगड-धिंगा सारखी गाणी जेव्हा लावता, तेव्हा आपल्याला पण असं वाटतं की चला नाचूयात. तेव्हा तुमचं माइंड स्टेबल नसतं असं. मग जेवढी तुम्ही सॉफ्ट म्युझिक ऐकाल तेवढं तुमचं माइंड हे काम राहील आणि तुमचं माइंड काम राहील तर बेबी सुद्धा ते व्यवस्थित ऐकू शकेल आणि तो सुद्धा तेवढाच काम होईल. मग हेच आपल्याला बघायला मिळतं ना की जर तुम्ही धांगड-धिंगा अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर बेबी आजकाल हायपर ऍक्टिव्ह व्हायला लागलेले आहेत. प्रमाण खूप वाढलं, खूप जास्त वाढलेलं आहे याचं प्रमाण. कारण की त्याला ते माहितीच नाही आहेत ह्या गोष्टी. सो दॅट मग आईने जर ही गोष्ट केली, व्यवस्थित संगीत ऐकलं किंवा एखादी गोष्ट चांगली गोष्ट कानावर पडतीये तर ती ऐकून घ्यावी तिने. तिला नाही पटली तर इट्स ओके. पण चांगली गोष्ट असेल तर तिने ती नक्कीच आत्मसात करावी. दुसरी गोष्ट म्हणजे वाचन. जर तुमच्या घरी कोणता ग्रंथ वाचनात असेल तर तो वाचन करून घ्या. आपल्याकडे खूप मोठं एक्झाम्पल आहे छत्रपती शिवाजी महाराज. जिजामातांनी त्यांच्यावर जे काही संस्कार केले, त्या प्रेग्नेंट असताना घोडसवारी वगैरे शिकणं, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ते काय घडले ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यांचाच मुलगा छत्रपती संभाजी महाराज हे वयाच्या खूप कमी 16व्या वर्षाच्या आधीच त्यांनी ग्रंथ लिहिला होता संस्कृतमधून, बुधभूषण हा ग्रंथ. आणि त्यांना बऱ्याच लँग्वेज येत होत्या ह्या सगळ्या. तर मग ह्या एवढ्या कमी वयात कशा? तर ते आईने केलेले संस्कार जे होते त्यांचे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आत्मसात करता आल्या. कारण की त्यांनी आईकडून आपल्या वडिलांचे सगळे जे काही पराक्रम होते ते सगळे ऐकलेले होते त्यांनी गर्भवती असताना. असं आहे. त्याच्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करू शकले. असं आहे. त्याच्यामुळे म्युझिक ही थेरपी कधीही आपल्यासाठी चांगलीच आहे. आता त्याच्यामध्ये एक मुद्दा ऍड करू शकेल की वर्किंग वुमन्स ज्या आहेत, आता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कधी कराव्यात. खरंच. जर तुम्ही ओलानी किंवा कॅबनी येत असताल, इयर प्लग्स लावा आणि ऐका. जर तुम्ही बसमधून वगैरे येत असाल तर तेव्हा तुम्ही वाचन वगैरे पण करू शकता, जर तुम्हाला घरी जाऊन वेळ नसेल मिळत तर. आणि आता नाही मिळत ते वेळ म्हणून आपण मेडिटेशनच करायचं नाही असं नाहीये. तुम्ही ऑफिसमध्ये 10 मिनिट ज्या जागी बसलाय त्या जागी सुद्धा तुम्ही मेडिटेशन करू शकता. स्वतःच्या माइंडला काम करू शकता. त्याचा परिणाम तुमच्या बेबीवर हा नक्कीच होणार आहे. असं, कारण पुढे जाऊन होणारं जे बेबी आहे ते तुम्हाला चांगलंच हवंय. त्याच्यासाठी तुम्हाला हे जे 9 महिने आहेत ते तुम्हाला इन्व्हेस्ट करावेच लागतील. मी तर म्हणले की एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. कारण की तुम्ही जर 9 महिने इन्व्हेस्ट केले तर पुढे जाऊन तुम्हाला त्या बेबीसाठी जास्त गोष्टी करायला नाही लागणार. असं आहे. कारण तुम्ही जर 9 महिने तुमच्या बाळाला नाही दिले, तुमचं रोजचंच काम जर करत गेलात आणि ॲडिशनल असं काही केलं नाही तर ते बेबी पण तुमचा नॉर्मलच होणार आहे. असं आहे. आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कसं होतं ना, आजकाल ऑटिस्टिक बेबी पण बरेच यायला लागलेत. आणि जेव्हा बेबी जन्माला येतं तेव्हा लगेच कळत नाहीत ह्या गोष्टी. बरोबर. एक 1.25 वर्षांनी लक्षात येतात आणि मग तेव्हा पेरेंट्सची धावपळ सुरू होते. मग हीच धावपळ जर तुम्ही प्रेग्नन्सीच्या 9 महिने केली असती तर तुम्हाला आत्ता ही धावपळ करायला लागली नसती ना. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की त्या 9 महिन्यामध्ये आपण व्यवस्थित काळजी घेतली तर ऑटिस्टिक किंवा अशा पद्धतीचं काहीतरी ॲबनॉर्मलिटी त्याच्यामध्ये असण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं? कमी म्हणजे नसतंच. तेच आपण जेव्हा बीजशुद्धीपासून सुरुवात करतो, एक तर बीजशुद्धीमध्ये आपले बरेच चान्सेस कमी झालेले असतात अशा काही गोष्टी होण्याचे. आणि मग नंतरचा रोल आईचा राहतो की त्याच्यावर संस्कार कसे घडवायचे आहेत. असं म्हणजे तुम्ही नंतर तर संस्कार देताच, पण 9 महिने बेबीचं ब्रेन खूप चांगलं डेव्हलपमेंट होत असतं. तेव्हा जे संस्कार दिलेले ते त्याला आयुष्यभर लक्षात राहणारे आहेत. असं आहे. त्याच्यामुळे त्याची जेव्हा जन्माला येतो तेव्हा ग्रास्पिंग कपॅसिटी वाढलेली असते त्याची. इतर मुलांपेक्षा तो वेगळा आहे, दिसून येतं. असं आहे. सो दॅट मग ह्या 9 महिने गोष्टी करणं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेच आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल पतीने करायला हवा असं मला वाटतं. की फार प्रचंड जर ती वर्किंग असेल तर फार प्रचंड चिडचिड होते. कारण घरातलं काम, पुन्हा ऑफिस वर्क, ह्या सगळ्या गोष्टी. मग पती काय करू शकतो अशा वेळी? त्याचं तर काम झालेलं असतं, बीच द्यायचं. पण बाकीचा सपोर्ट जो आहे तो एन्व्हायरमेंट त्याला ते क्रिएट करायचं आहे. असं जर ते एन्व्हायरमेंट तो व्यवस्थित क्रिएट करत असेल तर तिची चिडचिड नाही होणार. म्हणजे तो सकाळी उठून तिला कामामध्ये हेल्प करू शकतो. बरं ठीक आहे, तुला नाही जमत आहे ना, तर मग तिला तिच्या औषधांच्या वेळा
तिच्या खाण्याच्या वेळा ह्या तरी लक्षात आणून दे. छोट्या छोट्या गोष्टी नक्की करू छोट्या छोट्या गोष्टी तो नक्कीच करू शकतो. त्यामुळे हसबंडचा हा रोल आहेच. किंवा तिच्यासोबत टेस्टला जाताना तिच्यासोबत जा तू. बरोबर. नाही बाबा माझं काम आहे, मी नाही येणार, असं हम्म. करू नये. तिच्यासोबत जा, तिला बरं वाटतं. कारण इतर जेव्हा लेडीजसोबत त्यांचे हसबंड आलेले असतात तेव्हा तिला असं वाटायला नको, अरे माझे हसबंड नाही आले. तर बरोबर आहे. कारण तिचं मन सांभाळणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आईचं मन सांभाळणं हे सगळ्यांचं, बाकीच्या म्हणजे अगदी सगळ्यांचं काम ऑफिसमधल्या आहे. कलिग्स पासून Right. ते घरच्यांपर्यंत सगळ्यांवर अवलंबून आहे. असं आहे. ती आई तर आपल्या परीने द्यायचा प्रयत्न करतच असते, पण बरोबर. बाकीच्यांचा रोल पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. पण घरात सतत भांडणं, क्लेश, द्वेष असतील तर त्याच्यातून ती आई जशी घडेल तसं ते तसं बेबी सुद्धा तुमचं घडणार आहे. असं आहे. राईट. असं. आपण आता 2 टप्पे बघितले, की आधी काय करता येईल आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये काय करता येईल. हम्म. तर आता शेवटचा जो अर्थात टप्पा आहे, की डिलिव्हरी झाल्यानंतर एका बाईंनी काय काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे बरोबर. स्वतःची. जेव्हा बाळ आपल्या हातात असतं हम्म. तेव्हा त्या आईला किंवा त्या बाबांना फार म्हणजे ती जी एक फिलिंग असते ती तेच एक्सप्रेस करू शकतात, बाकी कोणीच एक्सप्रेस करू शकत नाही. बरोबर. आणि तेव्हा कसं होतं ना, बाळाला सगळे बघायला येतात, हम्म. आईला विचारतच नाही कोणी, बरोबर. असं होतं. Yes. पण त्या गोष्टीमध्ये सुतिका परिचर्या जसं मी स्टार्टिंगला म्हटले, yes. आईसोबत बाळाची काळजी, ह्या दोघांचीही काळजी घेणं गरजेची असते. कारण की जेव्हा ती स्त्री नॉर्मल डिलिव्हरी होऊन आलेली असते तेव्हा ती पेनमध्ये नसते, पण ती थकलेली असते कळा देऊन देऊन. तर नातेवाईकांनी लगेच घाई नको करायला. कसं होतं, तिला उठून बसावंच लागतं या दरम्यान. तिला ते असह्य होऊन जातं या सगळ्या गोष्टी. मग थोडा तिला आराम करून द्यावा. पहिले 4 दिवस तर कोणी दवाखान्यामध्ये जाऊच नाही भेटायला, मला तर असं वाटतं. कारण की तिला आरामाची, ती नवीन आई असते, तिला माहितीच नसतं हाऊ टू हँडल दॅट बेबी. आपण स्तन्यपान कसं करायला पाहिजे, बरं मला दूध येईल की नाही व्यवस्थित, ह्या सगळ्या पण गोष्टी असतात. सो दॅट जशी तिची डिलिव्हरी होईल त्याच्यानंतर तिला थोडासा आराम करू देत. आणि मग जेव्हा आपण घरी आणतो तिला, त्याच्यानंतर आपल्याकडे माहितीच आहे बऱ्याच काळापासून सुरू आहे बाळाला आंघोळ घालणं, आईची मालिश करणं वगैरे असं. सो मग नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण लगेचच सुरू करू शकतो आईला अभ्यंग करायचं. मग त्याच्यासाठी बलातेल, सहचर तेल ह्या गोष्टी लावायच्या. बरं आता अभ्यंग का करायचं, तर कळा देऊन देऊन तिचा वात वाढलेला असतो बऱ्यापैकी. ती नवीनच आई असते, झोप झालेली नसते तिची. आपल्यालाच बघा ना, आपण एकदा जरी मसाज केली तरी किती छान वाटतं. सो मग त्या आईला त्याच्यासाठी मसाज देणं गरजेचं असतं आणि त्याच्यासोबत बाळालाही देणं गरजेचं असतं. आणि हे किती दिवस करावं बरं, मसाज किती दिवस करावे, तर 45 डेज, 1.25 महिना जो आपण बोलतो. कारण की तुमचं युट्रस जे आहे ते त्याच्या पोझिशनला यायला 45 डेज घेत असतं, हील व्हायला. ते 45 डेज घेत असतं. त्याच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटलं जातं की 1.25 महिना पाळ बाबा, एवढं तरी ॲटलिस्ट कर असं. तर मग स्नेहन दिलं आपण तिला. त्याच्यानंतर धुपण असतं. तिला जी काही जखम झालेली असते, जरी नॉर्मल डिलिव्हरी असू देत, स्टिचेस पडलेलेच असतात एपिसिओटॉमीमुळे, तर ती वुंड हील व्हावी, तर त्याच्यासाठी आपण धूपण दिले जातं. आणि त्याच्यासोबत घरातही धूप लावावा, कारण की मच्छर वगैरे, किडे वगैरे जे येणार आहेत ते बाळाला त्रास देणार नाहीत आणि वातावरण पण त्याने प्रसन्न राहतं असं. दुसरी गोष्ट येते म्हणजे स्तन्यपान. नवीन आई असते, कसं बाळाला फीड करायचं, बाळाला होल्ड कसं करायचं, ह्यापासून सगळ्या गोष्टी चालू होतात. तर स्तन्यपानासाठी आपण जेव्हा त्या प्रेग्नेंट असतात तेव्हा आपण स्तन्यांना मालिश कशी करावी हे शिकवलं जातं तेव्हा त्यांना, जेणेकरून की त्यांना नंतर दूध व्यवस्थित यावं असं. मग ते दूध आपल्याला पुरेसं आहे की नाही हे कसं ओळखावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. मग आता स्तन्यपान करणाऱ्या आईचा आहार कसा असावा हे इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच घरांमध्ये असं बोललं जातं की कमी खा, पचणार नाही आणि त्याच्यामुळे बाळाला गॅसेस होतील, किंवा फक्त लिक्विड आहार घे, सॉलिड आहार घेऊ नकोस, त्याच्यामुळे तुला त्रास होईल. हे पूर्णपणे म्हणजे असं पाळलं नाही पाहिजे. तिने व्यवस्थित गरमागरम ताजा असा सकस असा आहार घेतला पाहिजे आईने. त्याच्यातून जो आहार रस उत्पन्न होणार आहे
तो तिच्या बेबीला म्हणजे ते दूध उत्पन्न होणार आहे बरोबर त्याच्यातून. बरोबर तू जर आहारच घेत नाहीयेस तर तुझं दूध कसं येईल? राईट असं आहे. आणि मी अशा बऱ्याच स्त्रिया बघितल्यात की नाही माझ्या आईने सांगितलंय मला एवढं लिक्विडच खायचं, मला तर फार टेन्शन आलंय. ज्या क्षणी तुम्ही टेन्शन घेता त्या क्षणी तुमचं दूध कमी होतं. राईट त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्तन्यपान करत असताल तेव्हा स्ट्रेस नाही घ्यायचा आहे, टेन्शन नाही घ्यायचं आहे, चिडचिड नाही करायची आहे. कारण असं केलं तर तुमचं दूध नक्कीच कमी होईल असं. तर मग स्तन्यपान म्हणजे तुमचं दूध व्यवस्थित यावं यासाठी काय करू शकता, तर शतावरी कल्प हा तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत कुष्मांड हे असतं म्हणजे कुष्मांड म्हणजे कोहळा जो की आपल्याला बाजारात इझिली अवेलेबल होऊन जातो. त्याचा रस किंवा त्याचा पेठा वगैरे ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमचा ब्रेस्ट मिल्क वाढतं. किंवा अळीवाची खीर, खारीक, बदाम हे सगळ्यांचे जे लाडू बनवतो आपण ते तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. त्याने तुमचं स्तन्यपान व्यवस्थित होईल आणि त्याच्यासोबत तुम्हालाही बल मिळेल असं. आणि पहिलं 3 महिने हे बेबीला द्यायलाच हवेत असं आहे. कारण की बऱ्याच स्त्रियांचं असं असतं की नाही यार माझं वेट फार गेन झालेलं आहे, आता मला ते लॉस करायलाच पाहिजे. बरोबर तर नाही, पहिले 3 ते 6 महिने हे तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या बाळाला द्या. वेट लॉस नंतर करू शकता तुम्ही असं आहे. जर तुम्ही आधीच वेट लॉसच्या भानगडीत पडला तर दूध येणं कमी होऊन जाईल तुम्हाला ओके असं ओके आहे. ओके केस गळायला लागतात आईचे, फार टेन्शन यायला लागतं हम्म. तिला. कारण की तुमचा जो पोषण आहे ते सगळं बेबीला जाते ना. तर राईट दॅट इज ऑब्व्हियस थिंग. ते थोड्या दिवसांनी हील होणार आहे. त्याची काळजी करू नका तुम्ही. आता तुम्हाला स्वतःची आणि बाळाची ह्या दोघांची काळजी घेणं तुमच्या हातात आहे बरोबर असं. आणि कसं असतं ना, आजकाल मुलींना मी टाईम हवा असतो हम्म. बऱ्याच वेळा. आणि मग त्याच्यामुळे मग पण बेबीला कोण घेणार, म्हणजे ते ह्या सगळ्या गोष्टी कशा करणार, ह्या गोष्टींमध्ये फार स्ट्रेस होऊन जातो की बेबी झोपलंच नाहीये, मग आता आपली कधी झोप येणार बरोबर असं आहे. बरोबर मग थोड्या वेळ द्यावं आपल्या हजबंडकडे बाळ किंवा द्यावं आपल्या सासूकडे बाळ. आणि एक 10 ते 15 मिनिट जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तो तुमचा मी टाईमही होऊन जातो. तुमच्या दुधावरही कोणता परिणाम होणार नाही आणि तुमच्या माइंडवरही कोणता परिणाम होणार बरोबर. नाही असं आहे. त्याच्यासाठी तो मी टाईम सगळ्या स्त्रियांनी घ्यायलाच हवा. आणि 3 ते 6 महिने तुम्ही विचारही करू नका की मला वेट लॉस करायचा आहे. कारण 6 महिन्यानंतर बाळ वरचं खायला सुरुवात करत असतो. पण बरोबर. पहिले 6 महिने बाळ तुमचंच दूध घेत असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं Yes, असं आहे. yes. येस. आता तुम्ही जे काही एवढ्या वेळ सांगताय त्याच्यातून मला असं जाणवलं की एक खूप फोकसली आणि खूप तुम्ही जोपर्यंत 100% हेही मला कमी वाटतं, तुम्ही 200% जोपर्यंत त्यासाठी तयार नाही आहात तोपर्यंत ती गोष्ट नाही केली पाहिजे. इतकी ती प्रिशियस अशी गोष्ट आहे. तर ते एक सेलिब्रेशन आहे ना एक हो हो प्रकारचं. हो 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 तर ॲज अ सेलिब्रेशन म्हणून ह्याच्याकडे आयुर्वेद कसं बघतं? ओके. कसं असतं आपण गर्भसंस्कार चे क्लासेस वगैरे लावतो. 1 ते 2 तासाचे हे क्लासेस असतात. तिथे तुम्हाला डिरेक्ट केलं जातं की तुम्ही तुमच्या बेबीसोबत कसं बोलायला हवं आहे, तुम्ही काय खायला हवं, तुम्ही कोणता व्यायाम करायला हवा. पण हा प्रश्न 1 ते 2 तासाचाच असतो. तिथेच गर्भसंस्कार संपत नाहीत. तुम्ही तुमच्या 24 आवर्समध्ये काय करत आहात किंवा काय आचरणात आणत आहात हे तुमचं बाळ बघत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जरी गर्भसंस्कारचे क्लासेस लावले असतील तरी पण 24 तासात तुम्ही चांगल्या गोष्टी ह्या सातत्यात तुमच्या कामामध्ये आणणं हे तितकंच गरजेचं असतं. आणि तिच्यासोबत हे घरच्यांनी सुद्धा सेलिब्रेट करायला हवं. जसं की म्हणजे आता बाळ येणार आहे घरामध्ये, सगळ्यांना फार आनंद झालेला असतो बरोबर. असं आहे. आणि आपल्याकडे आजकाल मॅटर्निटी शूट वगैरे पण केले Yes, जातात yes, का तर yes. आपल्याला ती आठवण राहावी. हो. पण मॅटर्निटी शूट सारखं जर तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत जर गर्भसंस्कार केले Right. तर ती किती छान गोष्ट ते एक आहे. सेल्फ एक सेलिब्रेशन आहे. कारण की मॅटर्निटी शूट हा तुम्हाला आनंद देणारच आहे. पण हम्म. नंतर त्या बाळाला काय माहित असणार आहे ना की हे कशासाठी केलेलं आहे. पण गर्भसंस्कार जे केलेले आहेत ते मात्र तुम्हाला आयुष्यभर तुमच्या बाळामध्ये दिसत राहणार आहेत बरोबर, असं. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे सेलिब्रेशन हे प्रत्येक दिवशी झालं पाहिजे. त्या आईचं तुम्ही कौतुक करा, तू असं कर, तू तसं कर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिला सांगत राहा तर ती आनंदी राहील आणि Yes. तिच्यासोबत घरातलेही सगळे नक्कीच आनंदी आनंदी राहतील. राहतील. क्या बात येस. आहे. मला असं वाटतं की खूप म्हणजे बाईच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा तो
9 महिने असं आपल्याला नाही म्हणता येणार. आपण एका काही 1-1.5 वर्षाचा वर्षाचा काळ आहे तो. काळ हो, आपण असं हो, त्याला हो, म्हणूयात. तर हो, तो हो. इतक्या सुंदर पद्धतीने आज तुम्ही समजावून सांगितलात आम्हाला सगळ्यांना आणि इतक्या बारीक-सारीक गोष्टी खरंच माहीत नसतात किंवा त्या मिस आउट होतात किंवा ती स्वतःच इतकी गोंधळलेली असते, की तिला कळत नाही, की हे सगळं काय म्हणतात कसं सांभाळायचं. हो. तर मला वाटतं आजचा हा भाग फक्त कुठल्या प्रेग्नंट झालेल्या किंवा जिला बाळ हवंय अशा मुलींनी बघता कामा नाहीये. तर सगळ्यांनी मिळून घरच्यांनी एकत्र बसून येस, येस. खरं तर नक्कीच. हो, हे हो, हो, सगळं हो. ऐकायला पाहिजे, हो, याविषयी जाणून नक्कीच, घ्यायला पाहिजे असं नक्कीच, मला वाटतं. नक्कीच. तर येस. हे सगळं आमच्यासोबत शेअर करण्यासाठी तुम्ही आज येस, ह्या YouTube चॅनलवर आलात त्यासाठी तुमचे येस, खूप खूप मनापासून मी आभार येस. मानते. थँक यू सो येस, मच. वेलकम.